नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही सगळे निघालो आहोत पेणमधल्या सावरसई गावात. कारण म्हणजे आमच्या भाऊजीने नुकतेच त्यांच्या सारा हॉटेलचे नूतनीकरण केले आहे आणि आज आहे त्याचं उद्घाटन. पेणवरून टमटम पकडून मस्त निसर्ग नजारा बघत आम्ही थेट येऊन पोहोचलो सावरसई गावात. टमटम मधून उतरल्यावर सावरसई गावच्या अगदी सुरुवातीला आणि रोड टच तुम्हाला हा सारा हॉटेल बघायला मिळेल. या हॉटेलची खासियत म्हणजे इथला पारू चहा, भाईंची भजी आणि जिवंत वडा. तुम्ही पेण मार्गे सावरसई गावाच्या हायवेवरून जाणार असाल तर नक्की एकदा खाऊन बघा. तर चला आपण हॉटेल आतून बघूया. एंट्री केल्यावर सुंदर अशी महाराजांची प्रतिमा मला टाइल्सवर दिसली. खरंच भाऊजींनी हे हॉटेल खूप मोठं ऐसपैस आणि सुंदर बनवलं आहे. त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. सकाळ सकाळी पारू चहा पिऊन मन कसं अगदी तृप्त झालं. बहिणींनी खूप सुंदर अशी रांगोळी काढली आणि पूजेला सुरुवात केली. तर हे आहे किचन. किचन कसं अगदी ऐसपैस आणि ओपन आहे आणि बाहेर देखील 20 एक टेबल बसतील एवढी जागा आहे. दुपारी आम्ही सगळे जेवून उठलो तरी माझी भाची अजून काही उठली नाही. 4 पंगत जेवण उठल्या तरी ती 5व्या पंगतीची वाट बघत होती. असो, मला खूप बोर झालं म्हणून मी सगळ्या चिल्लर पार्टीनं जमा करून बॉटल फ्लिपचा गेम सुरू केला. त्यानंतर हॅपी हॅपी बिस्किट खायचे होते म्हणून भाचीला बिस्किट आणायला लावला. 4 बिस्किट त्यांना खेळायला देऊन 6 बिस्किट मी स्वतः खाल्ले. हो, पण हा गेम खेळायला सगळ्यांना मजा खूप आली. उद्घाटन संध्याकाळी असल्यामुळे म्हटलं गावात जरा एक फेरफटका मारून या. गावात सुंदर असा हा मोठा तलाव होता आणि तलावाला लागूनच एक सुंदर असं मंदिर होते. मंदिरात दर्शन घेऊन थेट निघालो आम्ही भाऊजींच्या घरी. जाता जाता गावातील विहीर, दुधीची भाजीची लागवड हे देखील आम्ही पाहिले. त्यानंतर झाडावरून आंबे पेरू काढून आम्ही सगळ्यांनी फळावर ताव मारला. उद्घाटनाची वेळ झाली त्यामुळे पटापट फ्रेश होऊन आम्ही फोटोज वगैरे काढून निघालो हॉटेलकडे. खूपच पाहुणे मंडळी आधीच येऊन बसली होती आणि शेवटी वेळ झाली खासदारांच्या येण्याची. खासदारांच्या हस्ते हॉटेलचं मस्त असं उद्घाटन झालं. सगळ्यांचा मानपानाचा प्रोग्राम झाल्यावर आम्ही गेलो स्नेहभोजन करायला. जेवण झाल्यावर फॅमिली सोबत मस्त फोटो काढून आम्ही निघालो ठाण्याकडे यायला. तर भेटू आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.